गोवा बनावटीचं मद्य घेऊन कर्नाटकातून हरियाणाकडे निघालेल्या ट्रकला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं जयसिंगपूर बायपास मार्गावर अडवलं। या ट्रकची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये 1,65,68,000 रुपये किमतीचं गोवा बनावटीचं मद्य सापडलं। तसंच 20,78,000 रुपये किमतीचं वाहन आणि इतर साहित्य असं एकूण 1,95,78,000 रुपये किमतीचं साहित्य पोलिसांनी जप्त केलं। या प्रकरणी मुस्फान उर्फ जावेद खान या ट्रक चालकाला अटक करण्यात आली। गोवा राज्यातून मद्याची तस्करी वाढत आहे। गोव्यातील स्वस्त दारूला देशभरातून मागणी आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अंबा, करूळ, अणुस्कुरा, अंबोली, भुईबावडा, तिलारी या घाट मार्गातून दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी होते। त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आणि पोलीस दलाकडून सातत्यानं कारवाई होते। रविवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांना दारू तस्करीविषयी माहिती मिळाली। गोवा बनावटीच्या दारूचा साठा एका ट्रकमधून परराज्यात जाणार असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि राहुल अतिग्रे यांच्या पथकाला सापळा लावण्यास सांगितलं। त्यानुसार रविवारी रात्री कोल्हापूर सांगली रस्त्यावर पोलिसांनी टेहळणी सुरू केली। अशोक लेलँड कंपनीचा एक ट्रक जयसिंगपूर जवळच्या सांगली बायपास रोडवर आल्यानंतर पोलिसांनी तो ट्रक रोखला। वाहन चालक मुस्फान उर्फ जावेद खान याच्याकडे चौकशी करून ट्रकची झडती घेतली। त्यावेळी गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे 1,830 बॉक्स आढळले। या गोवा बनावट मद्याची किंमत सुमारे 1,75,68,000 इतकी आहे। तर 20 लाखाचा ट्रक आणि 10,000 रुपयांचा मोबाईल असं एकूण 1,95,78,000 रुपये किमतीचं साहित्य जप्त करण्यात आलं। शिवाय ट्रक चालक मुस्फान उर्फ जावेद खान याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। सदरची माहिती समजल्यावर तिथे आपण सापळा रचला। त्यामध्ये ए.पी. सागर वाघ, राहुल ए.पी. अतिग्रे आणि टीमनं सापळा रचला। जयसिंगपूरच्या इथे एक ट्रक जी इन्फॉर्मेशन समजली ती त्याप्रमाणे दिसून आला। सदर ट्रक थांबवला, त्यात चेक केला असता जवळपास 1,860 देशी गोवा दारूचे बॉक्स आपल्याला त्यात मिळून आले। त्याची किंमत एकूण 1,75,00,000 आहे। तसेच 20 लाखाचा ट्रक असं एकूण 1,95,00,000ची मुद्देमालाची आपण जप्त केलेला आहे। सदरबाबत जयसिंगपूर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करीत आहोत आणि ही दारू कुठल्या कंपनीतून आली आणि मध्य प्रदेशमध्ये कोणाकडे चाललेली होती याचा पुढील तपास आम्ही करतोय।